सुभाष, हाय मॅडम जी. हॅलो सुभाष. शैलेश, हाय शैलेश. कुठून बोलत आहे? मी आता घरून बोलत आहे. आवाज येतोय का? फक्त एकदा बोला ना मला. हॅलो जी. हॅलो सातू, कहा हो? घर पे हो मैं अभी. म्यूट क्यों किया? एक्चुअली ना मैं टीवी देख रही हूँ, तो मतलब मैं ना कुछ काम नहीं था, इसलिए मैं सोची 10-15 मिनट लाइव आ जाऊँ. तो मैं टीवी देख रही थी, इसलिए मैं यहाँ से म्यूट की. अभी वहाँ का म्यूट की हूँ. काय है? विकास बाबू, हाय विकास. मला नंबर पाठवा. कोणाचा नंबर पाठवू? क्या हाल चला है जी? ठीक है. ज्वाइन मी. सतू कहाँ? अभी मैं घर में बैठी हूँ. के साथ और ताई साहेब, तुमचा मोबाईल नंबर पाठवा. ओके. वीडियो कॉलिंग पर ऐड करो. वीडियो कॉलिंग पे कैसे ऐड करूँ भाई? इतना अलाउड नहीं है मुझे घर में. काय आहे? नोसरिंग चेंज. ही नोसरिंग का चेंज करू असं? ॲक्च्युली ना माझ्याकडे ना एवढी मोठी नोसरिंग आहे ना, अशी गोल आहे. दाखवेल मी कधी, आता ठेवली आहे. पण ना मला अशी नाजूकच पाहिजे होती, कारण पैसे नाहीत. पैसे पाठवून दे तर चेंज करून घेते. आता ठीक आहे. हॅलो जी. यस. हाय सागर. तिचं तार मोठा आहे ना, पण ते गोलचं एवढूचं तार किंचित एकदम कापणार. मग त्याच्यापेक्षा म्हणून मग ठीकच आहे असं म्हणून. सिंपल है ना, म्हणून मी राहू देते की हे काढत नाही याला ना असं. बहुत खूबसूरत लग रहा है. एक्चुअली आज मैंने शूट किया, रील बनाया काफी दिन के बाद. राउंड शेप में. राउंड ही तो रील बनाया ना, इसलिए मैं तैयार हुई थी थोड़ा बहुत. और ना तो बाहर नहीं गए थे, हमारा ऊपर टेरेस के ऊपर किया था रील. आप कहाँ से हो जी? मुंबई से. मुंबई से हूँ मैं. तर टेरेसवरती केली ना. अमित जाधव, हाय अमित. राउंड शेप विथ लटकन. ओके, भेज देना. हाँ भेज देना. अब मैं अभी इस वक्त कुछ नहीं ले सकती हूँ, क्योंकि मैं माझं ना लई कडकी चालू आहे माझी. मी खरंच सांगते. बोला काय करते? काय काय ट्रेंड है आजकल? ओके, राउंड शेप आणि लटकन.
काय ट्रेंड आहे आजकाल. पाल हाय हाय. संजय हाय. मुंबई फोनपे नंबर पाठवा, मी मदत करतो. नाही नाही बोलले ते भरपूर आहे. सुनील सुनील काय कुठे होते एवढे दिवस? मी कुठेच नाही आहे, मी इथेच आहे. मी 2दा लाईव्हला आलेली पण तुम्ही जॉईन नव्हते झाले वाटतं. धरमराज धरमराज असं आपला नंबर असं सोशल मीडियावर शेअर नाही करू. तुमचा पर्सनल नंबर आहे. मी तुम्हाला फोन करू नाही करू, पण ते लोकांसमोर उगाच. संदीप हाय. संदीप कसे आहेत तुम्ही? कुठे गेले सगळे? गायब झाले का? त्याचे काय झाले? कसले काय झाले? काही समजलं नाही. त्याचे काय झाले? झालं का तुमचं चाय पाणी? मी आता चहा पाणी केला आणि मी ना प्रेम क्लासला गेला. तर प्रेमला ना मी हे असं म्हणजे असंच नाश्त्याला बनवून दिलं स्नॅक्स सारखं. तेच मी ना घेऊन बसली आहे. मग मी म्हटलं चहा पिणार. जो तुमचं नॉनव्हेज बोलत होता तेच. हां मी त्याला ब्लॉक केलं आणि आता तेव्हापासून तर त्याचं काही आलं नाही. म्हणजे तेव्हापासून काही कमेंट आली नाही. त्या दिवशी लाईव्हमध्ये आलेलं, मी त्याला ब्लॉक वगैरे केलं. मग त्याच्यानंतर काय आलं नाही त्याचं कमेंट. नाही आलं तर नाहीच बोलणार, कशाला उगाच. तो पण तो व्यक्ती असा आहे ना, पण सारखं वेगवेगळ्या अकाउंटनी हे करत राहतो. पण बघू आता. बोला. त्याच्याकडून मोबाईल नंबर नाही घेतला मी. त्याच्याकडनं मोबाईल नंबर नाही घेतलाय. घ्यायला पाहिजे होता पण नाही घेतला. प्रकरण वाढवायचं नव्हतं मला ऍक्च्युली. माझं जे काम आहे तेच मला ठीक आहे.
जीतू बोलो, बोलो जीतू प्लीज. काय आहे जीतू, ऍड कर. कहाँ से हो? हाय. आज काय कोणी ऑनलाईन ना दिसून राहिलं मला. इंदौर काय? आप मुंबई से हो ना? हाँ मैं मुंबई से हूँ. क्या नाश्ता कर रहे हो? ये मैं कुछ बनाई हूँ, वही मैं खा रही हूँ. मेरा बेटा ना ट्यूशन जाने के लिए अभी तैयार हो रहा था. 7 का ट्यूशन था उसका, तो मैं उसको चाय बनाई और ये बना के दिया. आज मेकअप खूप केला आहे. आज मी ना जसे गणपती चालू झाले, गणपती बसलेले ना, मी रील नव्हती बनवत. एक पण रील मी बनवला नाही, कारण आमच्या इथे पाऊस पण खूप होता. 2 दिवस झाले पाऊस नाही. मग मी विचार केला आज शूट करू काहीतरी. फटाफट काम केलं घरातलं आणि मी रील बनवला. आज तुम्ही सांगितलं नाही कुठे राहतात. बोलली ना मुंबईला राहते. किती दिवस झाले ना रील बनवली नव्हती. हा खूप दिवस झालेले. म्हणजे बनवायची मी, पण ना ऍक्च्युली ते ड्राफ्ट मधल्या ज्या होत्या ना त्याच मी अपलोड करत होती. कारण पाण्या पावसाचं एवढं हे वाटत होतं ना मला, माहिती आहे ना. डोळ्यांना खूप छान दिसतात. अच्छा थँक्यू. हाँ मन मराठी आती है. हम मराठी आती है. ओके राम भाऊ हॅलो. मी बोली थोडा वेळ आहे, म्हणजे जेवण बनवायचं पण आहे थोडा वेळ तर लाईट जावं असं म्हणून लाईट लावलं असं वाटतं. मला ओळखलं नाही. मी ओळखलं तुम्हाला. ओळखलं तुमचा हा डीपी आहे ना, मी ओळखलं. रामभाऊ
सुपर है. थँक्यू थँक्यू थँक्यू. कायम अन्सारी पुणे. बोलो, तुमच्याशी बोललो होतो कॉलवर, माहिती आहे ना. माहिती आहे. आज का कोणी एकदम थंड आहे, मौसम थंड आहे आज लय. नाही तेव्हा टाईम नाही का, मुहूर्त बघून नाही आली आहे का मी. मौसम लय थंड वाटून राहिला आज. गणेश हाय. नाईटीचा कलर खूप छान आहे आणि तो मला काय बोललं काय माहिती. आवडता येल्लो. ओके, नाईस टू. गणेश हाय. सुषमाला हेल्प करा, की हंसी के पीछे बहुत दर्द है. थँक्यू. तुला माहिती आहे मेसेजचा रिप्लाय पण द्या. मी मेसेंजरवर नाही बोलत ना. मैडम कहाँ से है आप? मैं मुंबई से हूँ. मला ओळखता का? इंस्टाग्रामवर. ओके. कैसी हो जी? मैं अच्छी हूँ, आप कैसे हो? हे बघा, माझ्या फ्रेंडने एक सांगितलं की सुषमाला हेल्प करा. तू आहे ना, बस झालं. मेरे को फॉलो तो करो आप. मी धैसरला राहतो. मी तुमच्याच आसपास राहते. कुठे? तुमच्या पुढचा स्टॉप. पण इथे बोलू नका प्लीज. मेरे को फॉलो नहीं किया मैडम, अपने बात हो सकती है क्या? हाँ, अभी हम बात तो कर रहे. किती मेसेज केला तुला, फॉलो बॅक नाही दिलास का तू? मी बघितलं नाही ना डिअर. गणेश बघितलं तर देईन ना. बघितलं ना ॲक्च्युली ना, मेसेंजरमध्ये नाही एवढं मी बघत असं. पण मी बघते इंस्टाग्रामवर तुमच्यासाठी. ॲडमिशन झाले का वेदूचे? नाही ना गं. ते सर बोलले मी फोन करतो तुम्हाला, आणि फोनच नाही केला. मग बोलले मी फोन केल्यावरच या. आज ते बिझी होते. मला माहित आहे. कधी येणार आहे तू? कधी येणार आहे? मॅडम मेसेंजर पे पर्सनल मेसेंजरवर मी कोणाशी बोलतच नाही. कोणाशीच नाही बोलत. नको बघशील ना इंस्टाग्रामवर. बघते. हां बघते. मला ॲक्च्युली ना इंस्टाग्रामची मला काही एवढी आयडिया नाही. मी खरं सांगते, मला एवढी आयडिया नाही. तुमचा मोबाईल नंबर सेंड करा. आता तेवढंच राहिलंय. करते सेंड. काय काम आहे?
सेंड करते. ओके. मी ॲक्च्युली ना फेसबुक असो इंस्टाग्राम असो मी ना मेसेंजर चेक करत नाही. अमित जाधव. हाय. बोला बोला अमित. मी शिकवेल तुला इंस्टाग्रामचं. ओके ओके ठीक आहे अमित. की तुम्हाला कोणत्या स्कूलला होत्या? तुम्ही कोणत्या स्कूलला होत्या? का पण इथेच होती मुंबईला. मी ना 1ली ते 7वी पर्यंत मी ना आता मी इथे म्हणजे नाव नाही ऍड करू शकत मी स्कूलचं. मी 1ली ते 7वी पर्यंत BMC स्कूलमध्ये होती आणि 7वी ते नंतर मग 8वीला ना मी प्रायव्हेट स्कूलला ऍडमिशन घेतलेलं. आता आमच्या इथेच ती शाळा आहे ईस्टला, तिथं घेतलेलं. फॉलो करो मेरे को. ओके. मला अजून नाही ओळखलं का? नाही ओळखलं. तुम्ही सांगून द्या मी नाही ओळखलं तर. एवढं माझं माइंड तेज नाहीये ना. एवढं तेज राहिलं असतं तर इथे राहिली असते का? बाहेर गावी कुठेतरी राहिली असती. म्हणून सांगते सांगून द्या. मी तुला स्कूलला रोज बघायचो. अच्छा. तुम्ही दहिसरला राहायचे आणि स्कूलला मला बघायचे. ओळख पण देऊन द्या ना. मी नाही ओळखत आहे कारण डीपी बीपी पण नाही. डीपी राहतं तर माणूस ओळखतं तरी. तू आठव. आता बघा तुमच्या इथे ना एका मुलीचा डीपी आहे. तर मी कसा आठवू सांगा? फोटो बिटो बघून तरी आठवतो. ती माझी मुलगी आहे. ओके. रवींद्र पवार. जय श्री कृष्णा जी. जय श्री कृष्णा.
शेखरचंद्र व्यंक पूजारी. हॅलो, तुला किती मुले आहेत? मला एक मुलगा आहे जो 10च्या बराबरीचा आहे. ओम श्री कृष्णा गोविंद हरे मुरारी के नाथ नारायण वासुदेव जी. जय श्री कृष्णा. राधे राधे. काय चाललंय? मगाचपासून हाय केलं, तुम्ही आता बघताय. बरे आहेत का तुम्ही? अगं कमी खा. का बरं? आपण तर आपल्या घरीच खातोय. तुम्ही कुठे राहता? मी घरात आहे. मग काय आलं? मला ना कोणतरी बोललंय बिंदास राहायचं बिंदास खायचं. लाहू जाधव. हॅलो. मी मस्त आहे दादा. तुम्ही कसे आहे? तुमची तब्येत कशी आहे? मम्मीची तब्येत पण बरी आहे आता. तुम्ही खूप सुंदर. थँक्यू. मम्मीची तब्येत बरी आहे. तू अजून आहे तशीच आहे. अच्छा. जय महाराष्ट्र. ऐसे ही रहो. थँक्यू. जय महाराष्ट्र. गुड इव्हनिंग मॅडम जी. गुड इव्हनिंग डिअर. कधी बारीक होणार? कधीच नाही. हाय हाय जितेंद्र मकवाना. हाय. बोला. तुम्हीच बोला. मी काय बोलू? ना. ओके ओके बाय. तुम्ही प्लीज कधी रडू नका. काय करू डिअर? कधी कधी असं रडणं थोडी ना सांगून येतं. कधी कधी असा टाइम येतो. कधी कधी काहीतरी असं होतं की ऑटोमॅटिक माणूस रडायला लागतो. अशी बात आहे. काय आम्हाला खूपच दुःख वाटतं. तुम्हाला खूप दुःख वाटतं. ॲक्च्युली ना माझ्यामध्ये पण ही प्रॉब्लेम आहे. मी ना
कधी कोणी जर माझ्यासमोर रडत राहिलं ना तर मला पण रडायला येतं. कधी असं कोणाचं वाईट वाटलं, म्हणजे कोणी आजारी किंवा काही असं म्हणजे इमोशनल जर काही असेल तर मला पण वाईट वाटतं. तसं तुम्ही सेम माझ्यासारखे. प्रियंका चौधरी, हॅलो ताई. बघ गुड इव्हनिंग, गुड इव्हनिंग. हॅलो अकीब. ठीक आहे. अगं ऍक्च्युली टीव्ही चालू आहे ना. टीव्ही चालू आहे ना म्हणून म्यूट केलंय मी. हॅलो भाभी. आतापर्यंत हाय हॅलो करत होता, क्या हाल बोलला, आता भाभी भरून टाकलं त्यांनी मला. भाई अकीब खान भाई, नंबर देके फायदा नहीं है. मैं फोन नहीं करती हूँ पर खाली फोकट कोई दूसरा ही आपको परेशान करेगा. क्योंकि मतलब मुझे तो कुछ काम वैसे है नहीं, बराबर है ना. मैं इसके लिए मैं लाईव्ह आती हूँ की कुछ बात हो. लग्न झालंय का तुमचं.
मला एक मुलगा आहे. एक मुलगा आहे मला. तुम्ही बघत असणार ब्लॉग मध्ये. म्यूट करून दिलेलं. हॅलो, चलो बोलो फटाफट. काय बोलायचं फटाफट बोला. आता मला ना टाइम नाही जास्त. जेवण बनवायचं आहे. खूप काम आहे. हॅलो, आहे काय कोई माइक टेस्टिंग. हॅलो हॅलो. वायफाय पण कनेक्ट नाही वाटतं बरोबर आज. आणि नेटवर्क पण नाही आहे. अकीब खान. आता ना मी ना लाईव्ह एंड करील ना. लाईव्ह एंड करणार तेव्हा तुम्ही लोक मग मला प्रश्न करणार. आणि मग नंतर बोलतात जवाब नहीं दे रहे हो, गूंगी है क्या, जवाब नहीं देती है, हमने मैसेज किया उसका रिप्लाई नहीं करती है. पर अगर आप लोग लाइव मतलब बंद होने के बाद अगर मैसेज करोगे तो मैं बाद में कैसा उसका रिप्लाई दे सकती हूँ. ये भी बात है ना. तो सॉरी भाभी जी. इट्स ओके भाई, ऐसा कुछ नहीं है. इतना तो होता ही है, ऐसा कुछ नहीं है. लेकिन मैं आपको क्यों बोल रही थी कि नंबर मत दो लाइव में, क्योंकि देखो मैं फोन करूं चाहे नहीं करूं वो बात की बात है. लेकिन आपका नंबर बाकी जगह पे प्रचार होता है. तुम्ही जर दिवसभर खात असाल. बोला बोला पुढचं बोला. मी तुम्हाला इन्फॉर्मेशन द्यायला सांगते. म्हणजे मी स्वतःच इन्फॉर्मेशन देऊन देते तुम्हाला. ओके. मी दिवसाला ना आज मी चपाती नाही खाल्लेली, भात खाल्ला होता. आता रात्री मी भात नाही खाणार. पण आज ती भाजी जशी होती त्याच्याबरोबर भात चांगला लागलेला. मी ऍक्च्युली ठीक आहे. आणि दुसरी गोष्ट, आता माझा मुलगा ना क्लासला गेला तर मी त्याला ना थोडे स्नॅक केले होते. एकच मिनिट. हे बघा, हे स्नॅक असे केले होते मी त्याला. बघितलं ना. ते त्याला फ्राय केले आणि त्याला चहा दिला. नंतर मी पण चहा पिला.
बाकी घरात सगळ्यांना चहा दिला. मग हे एवढे प्लेटीमध्ये होते ना, हे मी कधीच घेऊन बसलीये. ठीक आहे, पण तर मी तेच कधीच माझा टाइमपास चालू आहे. त्याच्यामध्ये ना 3 जणांनी मला टोकून दिलं, तुम्ही काय बापरे, म्हणजे आता कोणासमोर खायचं सुद्धा नाही, ही बात आहे. आणि मला माहिती माझ्यामध्ये खाल्ल्याने प्रॉब्लेम आहे की न खाल्ल्याने प्रॉब्लेम आहे, की कशामुळे नाही आहे, हे माझं मला माहिती आहे. बरोबर आहे. तर कायच कोणाला बोलू, काय बोलू. आता कोण आहे. आता मला खूप काम आहे, अजून जेवण बनवायचं. जेवण झालं का तुमचे? नाही झालं, जेवण नाही झालं आमचं, बनवणार आता थोड्या वेळात. तुम्ही बोलता खाऊ नका, इथे मला डॉक्टर मला चक्कर वगैरे इतके होऊन राहिले ना. मी आज किती 8 ते 10 दिवसांनी मी रील बनवली आहे, म्हणून मी माझा चेहरा म्हणून थोडा वेगळा आहे. खूप दिवसांनी लाईव्ह आल्या. जय श्रीराम, जय श्रीराम. कसे आहेत तुम्ही हरिभाऊ? मी तेच म्हटलं, मी 2-3 वेळा लाईव्हला आले, तुम्ही नाही आले. मग म्हटलं तुम्ही बोलले होते ना की तुम्ही लाईव्हला येणार, तेव्हा सांगा. तर तुम्ही येतच नाही. पण आता तुम्हाला सांगू तरी कशी, म्हटलं जाऊ दे, लाईव्ह जॉईन झाले तर ऑटोमॅटिक जॉईन होणार तुम्ही, म्हणजे तुम्हाला कळणार जर फॉलो केलं असेल तर. कसे आहेत तुम्ही? आम्हाला पण बोलवा जेवायला. मी ना आता सध्या नॉनव्हेज नाही खाते, व्हेज आहे. म्हणजे मी व्हेज खाते स्वतः, बाकी घरातले नॉनव्हेज खातात. मी नवरात्रीनंतर नॉनव्हेज खाणार. जर तुम्हाला व्हेज चालेल तुम्ही या, कधी पण येऊ शकता, कधी पण वेलकम. पण नॉनव्हेज असेल तेव्हा यायचं, कोणाच्या पण घरी नॉनव्हेज असेल ना तेव्हा जायचं, जबरदस्त तोडून खायचं. तुम्ही टायपिंग ठरवतच नाही, त्याच्यामुळे सगळे प्रॉब्लेम होतात. तुमची बात एकदम 120% बरोबर आहे, पण मी काय करू, जसा टाइम भेटतो तसं मी ऍडजस्ट करते. पण मला पण टाइम नसतो ना. बात ही आता मी काल रात्रीच येणार होती लाईव्ह 2:30 वाजता, पण मी नाही आली लाईव्ह. मी बोलले जाऊ दे, नको. आता मी एक काम करणार,
जेव्हा मी लाईव्ह येणार, समजा आता मला उद्या लाईव्ह यायचंय, पहिलेच आहे ना स्टेटसला टाकून देणार की मी लाईव्ह येणार आहे. खूप खाल्लं गेलं, कंटाळा यायला लागला. चाललं असतं 2:30 वाजता, पण रात्री कोण नाही जॉईंट होत एवढं. मी ना पहिले सुरुवातीला लाईव्ह गेलेली ना, तर मी रात्रीच जायची, रात्री लाईव्हला जायची. पण ना नंतर मग ती सवय तुटून गेली ना, तर कोण एवढं लाईव्ह जॉईन नाही करत रात्री. आणि मला झोप पण आलेली. आता दुपार बघा, सकाळचं एवढं काम करणार, दुपारी रील बनवणार, परत घरातलं काम करणार, परत मग जेवण झाल्यावर परत ते बाकीचं काम करणार, त्याच्यानंतर मग रात्री लाईव्हला येणार. मग माणूस झोपणार कधी? चालेल चालेल, नक्की टाकत जा, म्हणजे आम्हाला समजेल तुम्ही आज याचा, उद्या याचा, परवा याचा लाईव्ह. मी खरं सांगते, मी आता तेच करत जाणार आहे. कोण आलंय हे? असं करणार. स्टेटसला टाकलं ना, बरोबर आहे ना. आज कोणी एवढं काय माहिती, कोणी ना आता जास्त जॉईन नाही होत. 17,000 लोकांमधनं कोणी एवढं आता जॉईन नाही होते. कोण आलंय हे? आता मला जायचं जेवण बनवायला, परत मला खूप काम, आता दूध आणायला जायचंय. तुमचे ते 2 साडीवरचे रील एकदम भारी होते, थोडासा डान्सला स्लो होता, फास्ट करत जा. कोणते 2 साडीवरचे रील पण? विजय, हॅलो हॅलो विजय. कोणते साडीवरचे रील पण? ऍक्च्युली ना काय होतं माहितीये, मी ना एखादी रील असते ना, कब से खा रहे हो यार, कब से खा रहे हो ये तो बताओ. मैं एवढंसं खाते, एवढंसं आहे बघ, हे असं आहे ना, हे एवढं किती वेळा खात राहते. आप कहाँ से हो? मैं मुंबई से हो. जितू, मी एवढं असं कतरून ते कधीच एकच खात राहते. हे बघा, अजून ताटात जसं का तसंच पडलेलं आहे. ते खात्यावर ना 4 ते 5 लोकांनी बोलून दिलं, यार आता नाही खाणार. ते आता खाणारच नाहीये. मी ना प्रेमला बनवलेलं ते ऍक्च्युली, तर प्रेम खाऊन गेला. मग बाकीचे थोडेफार उरले. मला वाटलं एक भैया बैठक गाणं होतं आणि एक ओल्ड सॉन्ग होता. भैया बैठक गाणं आयडिया नाही हो एवढं.
माझं ऍक्च्युली काय प्रॉब्लेम होतो माहितीये, मी ना एखादी रील बघितली, ती करते बरोबर आहे, पण ते करताना आहे ना घाबरून जाते ऑन कॅमेरामध्ये, म्हणजे धांदडीमध्ये पडते एकदम, असा माझा प्रॉब्लेम होऊन जातो. आणि शिवाय आहे ना माझे ना, मी रील बनवते, मी ते नाही बोलत आहे, पण माझे ना तळपाय खूप दुखून राहिले. का दुखताय ते नाही माहिती. तळपाय जे आपले तळपाय असतात त्याचे टाच असतात ना, एवढे दुखून राहिले ना. नाईस टू. गुड इव्हनिंग डिअर मॅडम, हाऊ आर यू, वॉन्ट टू यू आर डुईंग दिस इटिंग युअर मॅडम. कोण आहे हा पुष्कर? हॅलो, गुड इव्हनिंग. तर काय बोलत होती, मला ना टाच माझे लय दुखत आहेत, काय करू काय समजून नाही राहिलं. खूप म्हणजे खूपच दुखून राहिले. आता मी सोफ्यावर बसली आता, परीतनं मला पाणी आहे बघा, हात माझा ऑइलीच आहे दिसतोय, पण मला ना हात धुवायला जायची पण माझी हिंमत नाहीये, एवढे माझे पाय दुखतात, म्हणजे टाच दुखतात, असे तळपाय असतात ना ते दुखतात. आता ना मी हात धुवूनच येते, पाणी पिऊनच येते. जय प्रकाश यादव, हाय जयकुमार, जयप्रकाश, सॉरी जयकुमार, हॅलो. मला ना सर्दी झाल्यासारखं झालंय आता. सुवर्ण, कॅमेरा ऑन करते, हा ऑन कर तिथनं. होत नाही, कॅमेरा ऑन नाही, कॅमेरा ऑन कर ना. अरे कॅमेरा ऑन कर बाय. नाही होत आहे तुझं. मी इथनं ना लाईव्ह जॉईन करते, पण नाही होत आहे लाईव्ह जॉईन. ऐसा हो रहा है जी, कर रही हूँ लाइव ज्वाइन, पर आपका लाइव नहीं ज्वाइन हो रहा है डियर. नाइस, थैंक यू डियर. आप कैसे हो? नाईस आहे तर मग स्टार पाठव, स्टार. स्टार पाठवला मग नाईस असतं. जॉईन नाही होते हा म्हणते ताई तुझं, मी इथनं जॉईन करते.
पण नाही होत. तुम करो, तुम उधर से करो ज्वाइंट. फटाफट कोणी एवढी बोर होऊन गेली का मी तर कोणी आता माझ्याशी बोलायला येतच नाही, येतच नाही, येतच नाही. स्टार भेजो, स्टार भेटणार ना ते चांगलं वाटतं. तेव्हा नाहीच कळतं, असं नाहीच नाही कळत. ओके गाईज, बाय, टेक केअर. आता जायचंय जेवण बनवायला. बाय.